हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटण. तर चला मग सुरुवात करूया छानपैकी लाल लाल झणझणीत मटण बनवायला. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 किलो मटण. स्वच्छ धुवून घेतलं आहे. 4-5 कांदे भाजून घेऊयात. हळद, मीठ हे आपण मटणाला चोळून घेणार आहोत. हळद इथे जास्तच घ्यायची आहे. त्यानंतर लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि फोडणीसाठी 4 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. कढीपत्ता घेऊया. सुके खोबरे घेतले आहे. आपला कांदा छान गोल्डन भाजून झाला आहे. आता भाजून घेऊयात सुके खोबरे. खोबरे सुद्धा आपल्याला गोल्डन भाजून घ्यायचे आहे. दोन्ही खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे छान. आता कुकरमध्ये तेल तापायला ठेवूया. फोडणी करून घेणार आहोत आपण आता मटणाला. कढीपत्ता टाकायचा आहे. कांदा टाकूया. कांदा सुद्धा गुलाबी रंगावर छान परतून घेऊया. अद्रक लसूण वाटायचं आहे. कांदा गुलाबी होईपर्यंत आपण वाटण करून घेऊया हिरवी मिरची, त्यानंतर कोथिंबीर, सगळं एकत्र वाटून घेऊया. एकीकडे गरम पाणी ठेवूया. आपला कांदा गुलाबी परतून झाला आहे छान. कांदा छान गुलाबी परतून झाला आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत आपले वाटलेले हिरवे वाटण. इथे मी अर्धेच हिरवे वाटण घालणार आहे आणि थोडेसे ठेवून देणार आहे. कांदा आणि वाटण छान परतायचं आहे. कच्चटपणा त्याचा गेला पाहिजे. आपलं वाटण सुद्धा छान परतून झालं आहे. आता आपण त्यामध्ये मटण घालणार आहोत. मॅरिनेशन केलेले मटण घालायचे आहे. छान सगळीकडून परतून घ्यायचे आहे मटण. आता झाकण ठेवून देऊया. एक 10 मिनिटे वाफ आणून देऊया मटणाला. मटणाचेच पाणी त्याला सुटते. आपण वरून पाणी घालायचे नाहीये.
10 मिनिटे शिजवून झाल्यावर आपण आता गरम पाणी ओतूया त्यामध्ये. पण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, तेव्हाच मटणाला चव येते छान. आता आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊया. इथे मी गरम मसाला काढला आहे. 4-5 लवंगा, दालचीन, हिरवी वेलची हे सगळे आपण कांदा खोबऱ्याच्या वाटणासोबत वाटून घेणार आहे. वाटण मी तयार करून ठेवले आहे. आता आपण कालवण कडवून घेऊया. कढई तापत ठेवली आहे. अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. टाकूयात तेजपत्ता, आणि आपण मगाशी जे अर्ध कच्चं वाटण ठेवलं होतं ते वाटण घालून परतून घेऊया. हिरवे वाटण तेही मी 1 चमचाच घातले आहे फोडणीकरिता. आपण काही वाटण मटण शिजवताना घातले होते आणि आता 1 चमचा वाटण घातले आहे, हिरवे वाटण. आता आपण लाल तिखट घालूया. ही टीप आहे मैत्रिणींनो, आत्ता जर तुम्ही तेलात लाल तिखट घातलं तर कालवणाला तर्री छान येते. आता घालूया कांदा खोबरा आणि गरम मसाला याचे वाटण. छान परतून घेऊया. आता घालूया धणा पावडर 2 चमचे. त्यानंतर छान परतायचं आहे पुन्हा. आता आपण घरगुती मसाला आपला रोजचा बनवलेला तो घालणार आहोत. इथे आमचा मसाला तिखट आहे म्हणून छोटे 4 चमचे घालणार आहे मी. आता आपण घालणार आहोत एव्हरेस्ट मटन मसाला. तो मी अंदाजानेच घेणार आहे. जास्त गरम मसाल्याचा वापर करायचा नाही आपल्याला इथे. पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया. परतून घ्यायचा आहे मसाला. आता घालूयात शिजवून घेतलेलं मटण. 4 शिट्ट्या घेतल्या आहेत. मटण छान शिजले आहे आपले. चवीनुसार मीठ घातले आहे
आणि आपण आता गरम पाणी घालूया त्याच्यामध्ये. तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. आणि आता छान उकळी येऊ द्यायची आहे कालवणाला आपल्या. झाकण ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आपल्या कालवणाला कड आला आहे. आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत आणि छान हलवून घेणार आहे कालवण. सुंदर सुवास येत आहे रश्श्याचा. छान झणझणीत मटण तयार झाले आहे आपले. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं मटणाचं कालवण तयार झालं आहे. चला तर मग सर्व करूया आणि रश्श्यावर ताव मारूया. झणझणीत मटण तयार आहे मैत्रिणींनो. आपला छान मटणाचा रस्सा तयार झाला आहे. हा मटणाचा रस्सा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान आहे, छान लागतो. मी आज भाकरीसोबत खाणार आहे. तुम्ही पण या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.